ना कधी संपर्क झाला, ना कधी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ पाहणं, बातम्यातून त्यांची भाषणे ऐकणं, हाच काय एवढा तो अजितदादांबरोबर आमच्यासारख्या सामान्य जनतेचा संबंध येतो. खरंच याच्यातून एवढं वाईट वाटलं ना, खरंच मला नाही वाटत महाराष्ट्रातला कोणताच व्यक्ती 28 जानेवारी 2026 हा काळा दिवस कधी विसरू शकेल. सकाळी 9, 9:15च्या सुमारास ही बातमी कळली आणि काळजात अगदी धस्स झालं. एवढ्या मोठ्या नेत्याचं अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचा आणि अशा व्यक्ती जाताना सगळ्यांना अख्खा महाराष्ट्र रडून गेला. खरंच दादा भाषणात बोलताना अगदी सहज एखादा शब्द बोलायचे आणि सगळेजण अगदी खळखळून हसायचे. पण जो माणूस एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला खळखळून हसवत होता ना, तोच माणूस आज आपल्या सगळ्यांना सोडून अगदी ढाय रडून निघून गेला आपल्यातून. याच्यावर खरंच कोणाचाच विश्वासच बसत नाही आहे. आज सकाळपासून विधी चालू होता. तो मी सकाळपासून टी व्ही समोर बसून पाहत होते. जेव्हा अंत्यविधी झाला त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केली. पण तेच पाहून आणि तोच विषय बोलून सारखं मोबाईलवर पण तेच येतं आणि ते वाटतं मनाला की पाहावंसं वाटत नाही, पण तरीसुद्धा मन सारखं तिथंच जातं. काही वेगळी बातमी कळेल, काय झालं, कसं झालं हे पाहण्याची उत्सुकता पाहून सारखं तेच पाहून माझं डोकं दुखायला लागलं होतं. मी ह्यांना म्हटलं चला जरा आपण आहे ना बाहेर जरा फेरफटका मारून येऊ, माझं खूप डोकं दुखतंय. मोकळ्या हवेत गेलं ना की बरं वाटतं. हा माझा बऱ्याचदाचा अनुभव आहे. जेव्हा केव्हा मला असं वाटतं ना माझं डोकं जड झाले, तेव्हा मी या निसर्गाच्या सानिध्यात येते आणि खरं सांगते मला इतकं बरं वाटतं ना, घरी आल्यावर अगदी मूड आहे ना फ्रेश होऊन जातो. म्हणूनच मग आम्ही दोघं मस्त इकडे फिरायला आलो. तर मस्त आंब्याला मोहर आलाय, गव्हाची शेती पण मस्त वाऱ्यावर डोलत होती. ते सगळं पाहून अगदी मनाला बरं वाटलं. क्षणभर मी तो दुःखाचा प्रसंग विसरले. त्याच्यानंतर घरी आले आणि स्वयंपाक वगैरे बनवला. आता सगळीकडे 3 दिवस दुखवटा आहे, त्याच्यामुळे सगळीकडे काही दुकानं वगैरे सगळी बंदच आहे. पण आता हे दौंडकर ताईंचं घरगुती शॉप आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला ह्यांच्या जिथून आज फॉल आणि अस्तर घेऊन येते. बरेच दिवसांनी यांच्या दुकानात आले होते. बरेच काही चेंजेस त्यांनी केले होते. बरेचदा त्यांच्या घरी जायचे पण दुकानात जायचा काही संबंध आला नाही. म्हटलं मला फॉल आणि अस्तर पाहिजे. खरं तर फॉल अस्तर घ्यायला गेले होते, फक्त फॉलच काय तो मला मॅचिंग मिळाला आणि अस्तर काय मिळालंच नाही. तर बाकीची ज्वेलरी वगैरे छान होती. 2-3 गळ्यातले मी घालून पाहिले. दुकानात गेल्यावर असं बऱ्याचदा होतं की आपण आणण्यासाठी एक जातो आणि घेऊन भलतंच येतो. असंच आमच्या बाबतीत झाले. फॉल अस्तर आणायला गेले, अस्तर मिळालं नाही. मी फक्त फॉल आणि कानातलं घेऊन आले. ऋतुजाने पण तिला एक गळ्यातलं आवडलं, मग तिने पण गळ्यातलं घेतलं. ती तर खरं माझ्यासोबत फक्त माझ्या सोबतीला म्हणून मी तिला घेऊन आले होते. पण माणसाचं कसं असतं ना, एखादी गोष्ट आवडली ना ती करायलाच पाहिजे, कारण नंतर ती राहून गेली ना मनात थोडीशी हुरहुर लागून राहते की अरे आपण ती गोष्ट घ्यायला हवी होती का, असं माझ्या बाबतीत तरी बऱ्याचदा होतं. चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.